5-5 लाख 7-7 लाखाची कांदा काय काय होतंय शेतीमध्ये. आमचं कसं होत नाही काय. आपण आहे ना ते थोडंसं तांत्रिक मांत्रिक विद्येचं थोडंसं आपल्याला बी जमतंय. कुणी लिंबू फिरवला रे हा, कुणाचा मुर्दा बसवला रे, का जाता तुम्ही हा. अहो कुणी केली काय केली त्यापेक्षा त्यांनी होणार काय ह्याचा विचार करा. इकडे रे जरा लम मंत्र कळायला लागले तुला आजकाल कानावाले माझ्या. हे लिंबू उतारा करणे खरं आहे का खोटं, त्यांनी काय त्रास होतो का एखाद्याला, त्यांनी त्यांची प्रगती खुटणार आहे का, त्यांच्या नवऱ्याला काय आरोग्याला हानीबिनी होणार आहे का. काय चाललंय. काय नाही बाई, भावाचा वाढदिवस आहे म्हटलं त्याला विश करा व्हॉट्सअप. कस काय येणं केलं मग. म्हणलं तुमची आठवण आली. असंही तुम्हाला येत नाही आमची आठवण. असं नाही बाई, काम धंदे चालू असते आठवण येतेच. तर ते शेजारीच राहतो, कधी ना कधी काही ना काही काम चालूच राहतं ना एकमेकींकडं, म्हणून नाही जास्त लक्ष देत. बाकी काय चाललंय तुमचं. बाकी निवांत बघा, शांत एकदम. तुमचं काय चाललंय. तुमचं काय लक्षच नाही आमच्याकडे. आम्हाला यायला लागते तुमच्याकडे. तसं काही नाही, लक्ष नाही, जरा कामात होते ना. ऊस गेला, त्याच्यानंतर कांदे गेले, मग सगळा राडाच झाला ना. माणसं कामाला असल्यावर कुठं सुधरत. किती उत्पन्न झालं मग या वर्षीच. काय नाही, बरं झालं आपलं पोटापुरतं. या वर्षी पाऊस चांगला होता ना, त्याच्यामुळे पीक चांगलं निघलं. तरी किती. तरी ऊस गेला 6 लाखाला, 6 लाखाची पट. आणि कांद्याचे मला वाटते ते 4-5 येते. कारण आपण बाकीचे काही जाळीत भरून ठेवलेत ना, अर्धे मागं ठेवले, दिवाळीला भाव येतो ना. मग ते आमचं तर 15 लाखाच्या क्रॉस झाला असणार यावेळेस. एवढं कसं काय हो. चांगलं झालं होता पाऊस, पण सगळं व्यवस्थित वगैरे केलं. तुम्हाला तर 3 एकर शेती आहे, एवढं कसं काय मग. होता बरोबर मॅनेज सगळं. त्याच्यात बी तुम्ही ऊस केलेला आहे. ऊस केला, कांदा केला, गाजर केला, अजून काय काय भरपूर काय काय केलं. हा म्हणजे कांद्यालाच एवढा भाव म्हटल्यानंतर मग काय तर जरा जास्तच भाव आला तुमच्या. हो ना. आणि बाकी काय चाललंय मग. बाकी काय नाही संसारात. हा मग संसारात तेच सांगते की कांदा गेला, ऊस गेला, मग त्यांनी मला 3 तोळ्याचं गंठणच केलं. मला म्हणे फक्त 3 तोळ्याचं. हा मग असं पैसे पण गुंतून राहते, हाऊस पण होती. आमच्या ह्यांनी तर 7 तोळ्याचं केलं बघा. कुठे आता ते कप्प्यात ठेवून दिले. हो बाहेर कुठे घेऊन हिंडता एवढं महागाचं. महाराज बरोबर आहे. आम्ही पण बँकेत ठेवले. अहो माझे सगळे दागिने बँकेत ठेवले, ते फक्त वापरण्यापुरतं एवढंच ठेवलं. हो मग काय तर असलं पण पाहिजे ना जवळ. हा जवळ असल्याशिवाय का. मग काय तर. नाही पण तुम्ही काही म्हणा, पण तुमची पर्सनॅलिटी लय भारी आहे. कशी काय हो? म्हणजे तुम्ही अशी काळी पोत घातली साधी तरी पण भारी दिसते तुम्हाला. धन्यवाद, त्यासाठी खूप धन्यवाद तुमचं. नाही खरंच चांगली. मी चहा करू का. नाही नाही चहा नको मला. मी काय उपाशी नाही. हो माझ्या नवऱ्याने मला मस्त खायला घातले. अहो मग थोडीशी कॉफी तरी प्या. नाही, त्यासोबत नाही. मस्त गरम गरम पराठा. तसं मी लोकांच्या घरचं काही खात नाही. म्हणलं तेवढंच आता आम्ही विचारपूस लोकं नाही करावी. अहो तसं नाही, तुम्ही येत पण नाही हो आमच्याकडे. आता ना मी येणार आहे ना मळ्यात चक्कर मारायला. हा. आता नांगरटीची कामं चालू आहेत ना, तर मग तुमच्याकडे आवर्जून येईन चहा प्यायला. हो हो नक्की या. हा अहो थोडासा पराठा खाल्ला असता तुम्ही. चला मी येते. नाही परत येईल कधीतरी खायला. तुम्ही या आमच्या इथं खायला. नाही नाही लगेच आणते हो मी गरम. अहो खरंच नको ताई. चला येते मी. मला खरंच कळत नाही एवढं कसं काय होऊ शकतं. 3 तोळ्याचं गंठण केलं, 7-5 लाखाचं शेती झाली. हा आपलं कधी व्हायचं एवढं. मला नाही पटतच नाही. एवढं कसं काय चांगलं कोणाचं होऊ शकतं. बघतेच आता काहीतरी करता येईल का. काही कळतच नाही काय झालं. हो कुठे निघाले गडबडी. कुठं जायचंय. घराकडेच जाणार. जरा वातावरण जरा वेगळं दिसतंय आज. काय विषय. मला एक कळत नाही. एवढं प्रयत्न करा, सगळं करा, एवढं होत नाही. आणि बाकीच्यांचे 3-3 तोळे गंठण, 5-5 लाख 7-7 लाखाची कांदा काय काय होतंय शेतीमध्ये. आमचं कसं होत नाही काय. काय एवढं सगळं करतो आपण, होय नाही. आणि लोकांचं भराभर भराभर घर भरतंय. कोणाबद्दल बोलताय. त्या काय त्या जाधव ताई लय आमचा राजा राणीचा संसार भारी चाललाय म्हणतात. हा का. त्यांनी काहीतरी केलं असणार आहे. विद्या हे ते, त्याच्यामुळे त्यांचं झालं असणार चांगलं. म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं. कसं असतंय, चांगलं करायचं असेल ना त्यासाठी पण हे जे वाईट नजर असतात लोकांच्या त्या बंद करावं लागतात. आडकाठी करणारे लोक असतात.
सगळं बघावं लागत आहे तेव्हा कुठं चांगलं होत असतंय. तिने पण केलं असणार 100% चांगलं होणार आहे. पण त्यांचा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय? नाही मला नाही पटतो. का बरं? उगाच वाढून चढून सांगत ती. एवढं झालं पण नसून एवढं सांगत होती. तुम्हाला पण वाटतं का त्यांच्यावानी जरा तुमच्याकडे पैसा पाणी यावं, धनदौलत यावी, कामधंदे व्हावे, तुमचे सगळं व्हावं असं वाटवतं होय तुम्हाला? त्यांच्या आणि कशाला, त्यांच्यापेक्षा भारीच वाटतंय मला व्हावं. आणि कधीपासून होतंय तुम्हाला नक्की हे तुमची प्रगतीच व्हायना असं? काय होईनच झालंय हो, 2-3 वर्ष झालं. 1.5 एकर आहे पण तरी काय होईना झाले त्यात. काय कळानच मला नक्की माती खराब आहे काय प्रॉब्लेम आहे. अहो, शेती माती पण नाही खराब, तुमच्या शेजारचे लोक खराब आहेत. कळलं का? जळतात ना. जळत्यात. मला तर वाटतं त्यांनीच केलं असेल तुमच्यावर 100%. हा, त्याच्यामुळे तुमचं सगळं थांबलंय. म्हणूनच मला ती नाकात खूप दिली. बाय. हा, एक काम करा, माझ्याकडे एक उपाय आहे याच्यावर, जालेम उपाय. काय? आपण आहे ना ते थोडंसं तांत्रिक मांत्रिक विद्येचं थोडंसं आपल्याला बी जमतंय. हां. तुम्हाला मी बरोबर एक गोष्ट बांधून देतो. काय? थोडंसं त्यांना आपल्याला आवाक्यात आणलं पाहिजे. त्यांचं जे पुढं चाललं ना प्रगती ती थांबवली पाहिजे. यासाठी काहीतरी केलं पाहिजे. यासाठी माझ्याकडं एक गोष्ट आहे, ती फक्त तिच्या दारात नेऊन ठेवायची, हळद कुंकू टाकायचं, हां. गुपचूप यायचं निघून. बाकी काही नाही करायचं. बघा मग मग नंतर काय होतंय काय नाही. अगदी माझ्या मनातलं बोललात. मला पण हेच वाटते. काय किती प्रगती करायची एखाद्याने, बस की आता. है ना? पैसा पण कसा असतो, ज्याच्याकडे जायचं त्याच्याकडेच जातोय. त्याच्याकडेच न जात भालत्याकडेच जातोय. म्हणजे आमच्याकडे येईन आणि तिच्याकडे जातोय. हा, कळलं तुमचा. आलाय मला लक्षात प्रॉब्लेम. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हां. आता घरी जा, संध्याकाळच्याला मी तुम्हाला देतो लिंबू पाठवून. चालतंय. बरोबर त्याला तंत्रमंत्रांनी त्याला जागृत करतो आणि तुमच्याकडे आणून देतो. तुम्ही फक्त नेऊन ठेवा. हा, बाकीचं मी बघतो काय करायचंय ते. बघा काम हा. होईल ना. 100% होणार. मग काय तर परत तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही बघा. कुणाला बोलू नका पण हा विषय. नाही, या गोष्टीकडे सांगायच्या असतात तुम्ही. हा, या गोष्टी सांगायच्या नसत्यात, कोणाला सांगणार नाही. तुम्ही निवांत जा, निश्चिंत राहा. आपण बरोबर कार्यक्रम वाजवणार. चालतंय, बोलू मग झाल्यावर. हा, चालते. हा. काय बाया 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 बाया, कुणी लिंबू फिरवला रे? हा, कुणाचा मुर्दा बसवला रे? का जाता तुम्ही? हा, प्रगती बघवत नाही का तुम्हाला आमची? देवा देवा देवा, आता कशासाठी हे केलं? काय कुणी केलं? कोण आहे दुश्मन आमचं? अरे समोर येऊन भांडा, हाताला हात धरून भांडा. या असे कारनामे करता का रे काळे धंदे तुम्ही? आम्ही कुणाचं काय पाप केलंय रे देवा? आता नेमकं कशासाठी केलंय हे? कोण असं ज्याला आमची प्रगती बघवत नाहीये? अरे आम्ही कष्टाचं खातोत ना, कुणाचं घेऊन तर नाही ना खात. वहिनी, दादा आहे का घरी? मळ्यात गेलेत ते. अहो पण झालं काय? तुमचं काय भांडण बिंडण झालं काय? रडता कशाला? हे बघा ना भाऊजी, कुणीतरी लिंबू फिरवून गेला. आम्ही कुणाचं काय पाप केलंय हो? असं भांडण समोर येऊन. एवढा काय विचार करायचा त्याचा वहिनी? हा, याच्यामुळे रडत बसलाय होय तुम्ही? आता कुणी काय बाधा केली कसं कळणार आहे भाऊजी? अहो कुणी केली काय केली त्यापेक्षा त्यांनी होणार काय ह्याचा विचार करा. तेच तर टेन्शन आले मला. जे होईल ते कोण निस्तारी ना. आता जे होईल म्हणजे असं काय होणार आहे? काय पण होऊ शकतंय ना. वहिनी, या सगळ्या समजुतीतून बाहेर पडा आता तरी. अहो आपण चंद्रावर पोहोचलोय आणि तुम्ही लिंबाला घाबरत बसलाय. काय होणार आहे सांगा बरं यांनी? हा साधा लिंबू आहे एक, आणि त्याच्यात हळद आणि कुकू टाकले, झाले. त्यांनी काय होत असते? पण कोणी जादू टोना केला असेल तर? जादू टोना काय खरा असतो का? असते भाऊजी, तुम्हाला नाही माहित. काळी जादू करते तो. अहो हे जादू टोना जर खरा असता
तर आपले सैनिक एवढे लढायला कशाला थांबले असते सीमेव? हे 4-5 लिंबच नसते का फेकून मारली आपण? काहीतरी बोलता वहिनी तुम्ही. अहो शाळा बिळा शिकलेली माणसं आहे आपण, निदान आपल्यासारख्या माणसाने तरी याच्यावर विश्वास ठेवू नये. काय शिक्षणाला अर्थ राहीन बरं आपल्या? पण करणाऱ्यांनी कशाला करायचं हे? हा, आता करणाऱ्याचं अज्ञान असन आणि ती नालायक वृत्ती असन ते त्याच्यापाशी राहिलं. आपण डोळसपणाने ना आपली कामं केली पाहिजे. तुम्ही मला सांगा, माणसाने जर कष्ट केलं, अहो ज्याच्या मनगटात ताकद आहे का त्याला असली 1000 लिंब फेकून मारली ना तरी काय फरक पडत नाही. आणि तुम्हाला जर पटत नसेल ना तर एक सांगतो, याच लिंबाचं सरबत करून पिऊन दाखवू का मी तुम्हाला? काय होणार नाही त्यांनी. नको भाऊजी, तुम्हाला काय होईल? नको भाऊजी काय? अहो एक काळ होता माणसांना खायला भेटत नव्हतं, तेव्हा ही असली लिंब त्यांच्या समोर टाकली असती ना ती सुद्धा त्यांनी पिळू पिळू खाल्ली असती. कशाचा पण विचार करत बसता तुम्ही? हे बघा, माणसांनी श्रद्धा ठेवावी, डोळस भक्ती करावी, पण ह्या असल्या अंधश्रद्धा पाळू नये अजिबात. आणि हे करणाऱ्याचं त्याच्यापाशी लक लाभ, पण निदान ना बघणाऱ्यांनी तरी ना त्याच्यावर विश्वास ठेवू नये. काय होत नाही यांनी. तुम्ही अजिबात काळजी करत नका बसू. नक्की नक्की. आणि तुम्हाला सांगू का, हे करणारं कोण आहे ना आपल्या अख्ख्या गावात ते सुद्धा मला माहिती आहे. कोण आहे? कोण आहे म्हणजे तुम्हाला नाही सांगत बसत, मी जातो त्याची गाठ घ्यायला. याचं काय करू? दे इकडे, त्याचा सरबत करून त्याला पाचतो मी आता बरोबर. तुम्ही याचा विचार डोक्यातनं काढून टाका आणि सांगत बी नका बसू कोणाला. उगीच विचार करत बसतात लोक. हो ते पण. बरं दादा कुठं गावात येत मळ्यात का? गेले ते. मला येतोय. हो. चालतंय, त्यांची गाठ घेतो, पण आधी ह्याचा बंदोबस्त करून येतो मी. हा, ते पहिला शोध लावा कुणी केले. चालतंय मला सांगायला या, म्हणजे मला माझ्या मनाला समाधान वाटत. चालतंय, येतो मी मग. हा. काय रे भामटे, बरं आहे का? काय करतो इथं? ते जरा मंत्र टाकायची जरा फुलं नेत होतो जरा. नाही विचारून घेतोय का? नाही आता म्हणलं आता काही थोडं परत लागते म्हणलं काय आता. आणि इकडे रे जरा, लय मंत्र कळायला लागले तुला आजकाल, का नाव आलंय माझ्या? हा ते थोडंफार जमत मग ते एवढंच. थोडंफार जमत. खरं खरं सांगतो का तू? होय. हा? त्या दादाच्या इथं आमच्या शेजारल्या उतारा तूच टाकला होता ना? नाही मी नाही टाकला कुठं उतारा. तू नाही टाकला होय? हा, मग दुसरं असून कोणते आहे ना? हा दुसरं खरं सांगतो का? नाही तर ना गावात माणसंच गोळा करीन मी. मी चुकून टाकला चुकून. चुकून टाकलं होय? अरे कशाला असले उद्योग करतो रे तू? मी कुठं करतोय? तेच आले तर माझ्याकडं. कोण? ती आपली त्यांच्या शेजारची नाही का ती, मी ओळखत बी नाही तिला, पण ती माझ्याकडे आली होती. शेजारची राहते, त्यांच्या शेजारची घर आहे बघा ती. गोरटेली बाई होती अशी जरा लुकडी सुकडी. लुकडी सुकडी गोरटली होती. हा. ती आली होती माझ्याकडे, म्हणले अहो काहीतरी करा, हो काहीतरी करा. म्हणून मी कशाला बळच करतो? माझं काय त्यांचं काय वाकड आहे का काय? अरे पण तुला तरी लाज वाटली पाहिजे ना. त्या बाईला 2 शब्द चांगले सांगायचे तर तू तिलाच भरून देतोय उलट. आता माझाच 2 रुपये मिळतात म्हणून मी आपलं करतोय. आणि काय नाही, मला काय नाही येत. अहो मी ते लिंबू पिळून खाऊ शकतो, मला काहीच नाही होणार. हा, ते कळे आम्हाला बी. अरे पण या असली फसवा फसवी करण्यापेक्षा काम धंदा कर ना काहीतरी. हा, ही फुलं चोरून तोडण्यापेक्षा त्या मालकाला विचारून तोड. 100-200 रुपये देईन खर्चायला तुला. अरे अशी कामं करा ना. कशाला लोकांना वाईट नादाला लावताय? एखाद्याच्या संसारात काडी करताय, 2 माणसांमध्ये भांडणं लावताय. अरे भावात ठेवलं नाही तुम्ही असलं उद्योग करून. जर चुकी झाली बरं का? नाही, जरा चुकी झाली तुझी, पण तुझ्यामुळे ना एखादं माणूस श्रद्धावान असेल का तर त्याचा सुद्धा विश्वास उडतोय देवावरनं. कशाला असलं खोटं उद्योग करता तुम्ही? नाही एवढं माफ कर, मी सोडूनच देतो. काला परत मला गावात दिसलं नाही पाहिजे असलं काय. नाही नाही नाही, आता नाही, आता नाही. हा चल पळ. हा चुकलं. हा इकडे नाही ना करत दादा. नाही
तुला असा सोडून बी काय उपयोग व्हायचा नाही. एक काम कर, चल त्या वहिनीकडं आणि त्यांना हे सगळं खरं खरं सांगायचं. काय सांगतो हा चल. काय उद्योग करीत बसताय. झालं. चुकून झालं का तुला? होय चल ये इकडे. वहिनी हे घ्या, काय हो भाऊजी? सांग सगळे. ते तुमच्या इथं लिंबू मीच टाकलं होतं इथं. का? काय पाप केलं होतं आम्ही तुमचं? माझं तुमचं नाही काय वाकडं हो. ते तुमच्या शेजारच्यांनी सांगितलं होतं मला की त्यांच्या इथं दारात नेऊन लिंबू टाका म्हणून उतारा करायला. का पण? त्याला काही कारण असेल ना. आम्ही काय त्यांचं वाकडं केलंय? आम्ही काय त्यांचं पाप केलंय? आम्ही कुणावर जळत नाही. आम्ही आमचे कष्ट करून खातो. काय प्रॉब्लेम आहे त्यांना आमचा? माझं तुमचं पण काय वाकडं नाही हो. मी माझं काम करत असतो, हे करत असतो. त्याच आमच्याकडे आल्या होत्या, म्हणल्या की बाबा असं असं यांची लई प्रगती होत चालली आहे, असं तसं आम्हाला बघवा ना काय व्हाय ना, त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी त्यांना बांधी द्या, म्हणजे त्यांचं ते सगळं जे आहे सगळं बंद झालं पाहिजे म्हणून मला सांगितलं. मग मी हे केलं होतं. नेमकं काय सांधे बांधे केले तुम्ही? काय नाही येत आहे. सांग सांग, कुठून आणले लिंबू? काय मंत्र टाकला? काय टाकलं त्याच्यात? अहो नाही येत तुम्हाला मंत्र. मी ते बाजारातनं सरबत करायचं लिंबू आणलं होतं आणि त्याचं फक्त हळद कुंकू आणून ठेवलं इथं. मला नाही येत काय त्यातलं. आणि त्याच्या बदली किती रुपये भेटले तुला? 1000 रुपये दिले होते हो त्यांनी. खरं मी 500 परत देतो. 500 खर्च झालेत माझ्याकडून. आम्हाला नको तुमचे पैसे, पण असे काम करू नका हो. एखादा माणूस धास्तीने मरून जाईल. मी किती टेन्शन मध्ये बसले होते. त्या भाऊजीला विचारा. नाही जरा चुकीच झाली माझ्याकडून. बरं आता एकदा वहिनींना सांग, हे लिंबू उतारा करणे खरं आहे का खोटं? नाही काय खरं नाही हो. फक्त येड्यात काढायची काम आहे. त्यांनी काय त्रास होतो का एखाद्याला? नाही काहीच नाही होत. उलट अहो सरबत करून पिला तरी काय नाही होणार त्यांनी. त्यांची प्रगती खुटणार आहे का? नाही काय होत नाही ते. त्यांच्या नवऱ्याला काय आरोग्याला हानीबिनी होणार आहे का? काहीच नाही. उलट चांगलं आहे ते लिंबू प्यायला. हा म्हणजे हे निवळ थोतांडे का नाही? हा ठीक आहे चालतंय. आता इथून निघ. माफ करा मला. हा, चल. परत कोणाला असं करू नका. बघितलं ना वहिनी? काय लोक आहेत. नाही आता तरी तुमचा विश्वास उडाला नाही या सगळ्या गोष्टींवर. एकदम आता क्लिअर झालं मला. ना तर मी किती टेन्शन मध्ये बसले होते, कोण असेल काय असेल. पण काय गरज आहे हो भाऊजी? आम्ही त्यांच्या वाकड्यात नाही, आम्ही त्यांच्या वाट्याला जात नाही, पण कशाला जाळावं बरं आमच्यावर त्यांनी? काय माहितीये का वहिनी, आपल्या दुर्दैवानी काही माणसं आपल्यातलीच अशी असतात खेकड्याच्या वृत्तीची, ज्यांना आपला माणूस पुढे गेलेला जमत नाही. हे आपलं पाय ओढायचंच बघतात. हे एक नंबर बोलले तुम्ही. हा मग त्याला आता इलाज काय? आपण कष्ट करायचं, आपण विश्वासाने राहायचं, आपल्या घरादाराशी चांगले संबंध ठेवायचे आणि आपला संसार पुढे न्यायचा. हेच त्याला उत्तर. खरंय तुमचं. चालतंय. थँक्यू तुमच्या मनापासून आभार भाऊजी. नाही तर मी धास्तावून मेले असते. मी टेन्शन मध्ये बसले, कशाचं येईन काय येईन, कुणी भारलंय करणी का कवटाले, असे घाण विचार डोक्यात येत होते भाऊजी. विचारू नका. ते सगळे विचार आता डोक्यातनं काढून टाका. काढून टाकले. हा चालतंय. बरं येतो मी दादा आल्यावर. हा या संध्याकाळी जेवण करायला या. मस्त आमरस करते मी तुमच्यासाठी. तेच लिंबू पिळून आणतो आम्ही. आमरसात कुठे लिंबू टाकता भाऊजी? येऊ का? हा या.